दुसरीकडे मनोज जरांगे यांचा 5व्या टप्प्यातील गाठी भेटींचा दौरा सुरू झालाय। मनोज जरांगे आज सकाळी 11 वाजता आंतरवाली सराटी येथे 123 गावातले प्रमुख आंदोलक आणि समन्वयक यांच्याशी संवाद साधतील। आजपर्यंत आरक्षणाबाबत नेमकं काय केलं याबद्दलची चर्चा असेल। त्यानंतर दुपारी 4 वाजता जालन्यातल्या बदनापूर इथे त्यांची भव्य सभा होणार आहे। तर मनोज जरांगे यांच्या 5व्या टप्प्याची दौऱ्याची सुरुवात होते। रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, आजचं नियोजन कसं असेल? दौरा सुरू होतोय पुन्हा एकदा मनोज जरांगेंचा, सरकारचे प्रतिनिधी त्यांना भेटणार आहेत। आज दिवसभराचा कार्यक्रम कसा आहे? आज मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे हे मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। खरं तर आपण बघितलं की यापूर्वी देखील हे दोन मंत्रीच सरकारतर्फे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत होते। त्यामुळे कुठेतरी यांचा अगोदरचा सुसंवाद पाहता हे दोन्ही मंत्री येण्याची शक्यता आहे आणि मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत। काल मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचं आवाहन केलं त्या अनुसार असं तरी कळतंय आपल्याला की सरकारकडून कुठेतरी मनोज जरांगे यांना वेळ वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा तसं आवाहन केलं जाईल आणि त्यासाठीच ही चर्चा आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे निवेदन केलं की रक्ताच्या नातेवाईकांना हे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेता येईल, मात्र त्याबाबत निकष अद्याप माहीत नाहीत असं मनोज जरांगे यांचं म्हणणं होतं आणि त्या निकषासाठी आपण सरकारशी चर्चा करणार आहोत असं देखील संकेत त्यांनी दिले होते। त्यामुळे या कुठल्या दोन्ही बाबींची चर्चा मनोज जरांगे यांच्याशी होण्याची आज शक्यता आहे। दुपारच्या सुमारास हे शिष्टमंडळ येईल आणि या चर्चेनंतरच आपल्याला याचा तपशील समोर येणार आहे की नेमकी ही चर्चा आज कशासाठी होणार आहे। हो रवी, ताजी माहिती जाणून घेत राहू या चर्चेसंदर्भातली सुद्धा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।